श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 17 फेब्रुवारी वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आहे माघ महिन्याची अमावस्या तिथी आणि या दिवशी आपल्याला आवर्जून सकाळी आपल्याला उठल्याबरोबर उंबरठ्यावरती एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे काय होईल तर आपला जो काही पितृदोष आहे तर तो दूर होईल. त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा आपल्याला उंबरठ्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती नक्की ठेवायची आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल जो आहे तर तो झालेला आपल्याला जाणवायला सुरुवात होईल. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे आणि या पाण्याने आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. कारण की या दिवशी स्नान करण्याला अतिशय अत्यंत खूप महत्त्व असतं. पवित्र नदीमध्ये स्नान करणं आपल्याला शक्य होत नाही, म्हणून आंघोळीच्या पाण्यामध्ये घरच्या घरी आपल्याला थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचं आहे. यामुळे काय होतं तर आपल्या मनातील आणि आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते, म्हणून चिमूटभर हळद सुद्धा आपल्याला टाकायची आहे. स्वच्छ स्नान करून झाल्यावरती स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि यानंतर घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. आता ही वस्तू कोणती असणार आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती उंबरठ्यावरती ठेवायची आहे आणि हा वस्तू उंबरठ्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराची भरभर अशी प्रगती होते, आपल्या घरामध्ये भरभराट येते. आपल्या घरातील जे काही दोष आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, नजरबाधा आहे तर ती हळूहळू दूर होत असते. घराचा जो उंबरठा आहे तर तो वास्तुशास्त्रानुसार अतिशय अत्यंत महत्वाचा आहे, कारण की उंबरठा जो असतो तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो. घराचा उंबरठा हा बाहेर आणि आत या दोन भागांना जोडत असतो. उंबरठा म्हणजे मर्यादा. मनुष्य जेव्हा बाहेरील वातावरणातून घरामध्ये येत असतो, प्रवेश करतो, तर तेव्हा हा उंबरठा त्याला संयम रेषेची जाणीव करून देत असतो. उंबरठ्याला मर्यादा पुरुषोत्तम असं देखील म्हटलं जातं. उंबरठ्याची पूजा ही स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात. उंबरठ्यामुळे घराची चौकट पूर्ण होत असते. नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक करण्याचं काम हा आपला उंबरठा करत असतो. घराच्या दाराचा उंबरठा जर सकारात्मक असेल तर कुटुंबामध्ये कोणतेही मतभेद निर्माण करू शकत नाही, किंवा मग कोणताही शत्रू असेल तर शत्रूचा त्रास असेल, शत्रुपीडा असेल तर ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही. उंबरठा जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानलेला आहे आणि म्हणूनच आपल्याला उंबरठ्यावरती एक वस्तू जी आहे तर ती उद्याच्या दिवशी आवर्जून ठेवायची आहे. कारण की अमावस्या तिथी जी आहे तर ती पितरांना समर्पित असते आणि आपला जो उंबरठा आहे तर त्या ठिकाणी आपल्या पितरांचं स्थान जे आहे तर ते असतं. आता आपल्याला बऱ्याच वेळा पितृदोषांचा सामना सुद्धा करावा लागत असतो जीवनामध्ये. आपले पितर जर आपल्यावरती नाराज असतील, आपल्याकडून जर आपल्या पितरांच्या बाबतीत नकळतपणे एखादी छोटी मोठी चूक झालेली असेल तर आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती नाराज असतात आणि मग आपल्याला पितृदोषाचा सामना जो आहे ना तर तो करावा लागत असतो. पितृदोष जर निर्माण झाला तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट येतात, खूप अडचणी अडथळे येतात. त्या
त्याचप्रमाणे ताण तणाव निर्माण होत असतो आणि पितृदोषामुळे मग आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती खुंटत जाते, होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही. आपण कितीही पारायण, देवपूजा, देवदेव केले, पूजापाठ केले तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही. पितृदोषामुळे संतती प्राप्ती होण्यामध्ये सुद्धा अडचणी, अडथळे येतात. घरातील मुलांचे विवाह होण्यामध्ये उशीर होतो. त्याचबरोबर जर आपला उद्योग, एखादा उद्योग असेल, व्यवसाय असेल छोटा मोठा, त्यामध्ये वाढ होत नसेल, म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी सकाळी उंबरठ्यावरती आपल्याला थोडंसं पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे. यामुळे काय होतं, उंबरठ्यावरती जे आपले पितर आहेत तर हे ते पाणी ग्रहण करतात आणि ते तृप्त होत असतात, आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात. म्हणून आपल्याला सर्वात पहिली गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्नान झाल्यावरती उंबरठ्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. पितर तृप्त झाले तर आपल्याला आशीर्वाद देतात आणि पितृदोषाचा होणारा त्रास जो आहे तर तो कमी होतो. पितृदोष जर कमी झाला तर आपली प्रगती व्हायला मदत होते. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे. यानंतर आपल्याला थोडंसं गोमूत्र जे आहे तर ते घ्यायचं. गोमूत्र जे आहे तर त्यामध्ये गंगेचं वास्तव्य असतं आणि आपल्याला थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते देखील घ्यायचं आहे. हळद, गोमूत्र, गुलाबजल हे सर्व एकत्रित आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आपला जो उंबरठा आहे तर त्याला आपल्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तो तुम्हाला बारीक करून त्यामध्ये टाकायचा आहे. यामुळे काय होतं तर हळद जी आहे तर ती नकारात्मकता दूर करते. घराचा जो उंबरठा आहे या उंबरठ्यामधूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल, वाईट बाधा असेल किंवा वाईट शक्ती असेल तर ती प्रवेश करत असते आणि जेव्हा उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन करतो त्यावेळेला काय होतं तर ही जी नकारात्मक ऊर्जा आहे ना तर ती उंबरठ्याच्या बाहेरच नष्ट होत असते. म्हणून आवर्जून आपल्याला उंबरठ्याला हळदीचं लेपन जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. यानंतर काय करायचं तर उंबरठ्यावरती आपल्याला स्वस्तिक, माता लक्ष्मीची पावलं किंवा अष्टदल कमळ जे आहे तर अशा काही ऊर्जादायी प्रतीक जे आहेत, शुभ प्रतीक जे आहेत तर ती आपल्याला काढायची आहे आणि उंबरठ्याला सकारात्मक ऊर्जा, उंबरठ्याची सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढवायची आहे. तर एका बाजूला माता लक्ष्मीची पावलं आपण रांगोळीने काढू शकता, एका बाजूला स्वस्तिक काढू शकता, ओम काढू शकता. हे काढल्याने काय होणार आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता जी आहे तर ती वाढत जाणार आहे. तर अशा प्रकारे उंबरठ्यावरती आपण हळदीचं लेपन करू शकता. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा जो आहे तर तो दिवा आपल्याला उंबरठ्यामध्ये लावायचा आहे. आता यासाठी आपल्याला मातीचाच दिवा घ्यायचा आहे, कारण की मातीचा जो दिवा आहे तर तो अतिशय अत्यंत पवित्र आणि तितका शुभ मानला जातो. जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचं काम हा मातीचा दिवा करत असतो. त्यामुळे मातीचा दिवा घ्यायचा. मातीची पंती असेल तर आपल्याला मातीची पंती जी आहे तर ती घ्यायची आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर यामध्ये आपल्याला तुपाचा किंवा मग तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे. हा दिवा मुख्य दरवाजामध्ये उत्तर दिशेला वात करून प्रज्वलित करायचा आहे. यामुळे आपल्या जीवनामध्ये जर काही आर्थिक समस्या असतील तर त्या नष्ट होतात, पैशाच्या अडचणी असेल तर त्या दूर होतात. आणि फक्त हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही, तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडासा कापुराचा तुकडा जो आहे ना तर तो टाकायचा आहे. 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहे, 2 हिरवी वेलची टाकायची आहे, 2 काळी मिरी टाकायची आहे आणि थोडासा दालचिनीचा तुकडा जो आहे, स्टिक जी आपण म्हणतो ना तर ती टाकायची आहे. आणि कापूर, काळे तीळ, मिरे हे जे आहेत ना तर ते नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करतात. लवंगा ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असतात. माता लक्ष्मी जर आपल्याकडे आकर्षित झाली तर आपल्या घरातील ज्या काही पैशासंबंधीच्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात. आणि म्हणूनच आपल्याला या वस्तू ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. आणि जेव्हा हा दिवा विझेल त्यानंतर दिवा आपल्याला उचलून घ्यायचा. दिव्यातील वात जे आहे तर त्या
ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे. मिरं, लवंग, वेलची, आपण ज्या काय वस्तू टाकलेल्या आहे दिव्यामध्ये तर त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे. कापूर जो आहे तर तो विरघळून जातो बघा. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो मेन मुख्य दरवाजामध्ये प्रज्वलित करायचा आहे. दिव्याचं मनोभावे पूजन करायचं आहे. म्हणजे आपण सर्वप्रथम दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं, नमस्कार करायचं आणि सांगितल्याप्रमाणे वस्तू तुम्हाला टाकायच्या आहे. एखादी वस्तू तुमच्याकडे नसेल, नाही टाकली तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही. फक्त असेल तर आवर्जून टाका. मनामध्ये उपाय सेवा करत असताना भावना ठेवा, मन शुद्ध ठेवा, पवित्र ठेवा. नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते. यामुळे वातावरण सकारात्मक होत असतं. कापूर सुद्धा धार्मिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे कापूर जो आहे तर तो सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचा आहे. त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला सुद्धा असाच दिवा आपण मेन मुख्य दरवाजामध्ये लावू शकता. सकाळी किंवा संध्याकाळी लावला हा दिवा तरी देखील चालणार आहे. आपल्याला आपल्या उंबरठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला थोडासा कापूर जो आहे तर तो देखील प्रज्वलित करायचा आहे. आणि आपल्याकडे जर तेजपान असेल, आपण म्हणतो ना तेजपान, तर ते तेजपान तुम्हाला त्या कापुरासोबत जाळायचे आहे. थोडेसे तांदूळ जे आहे अखंड तर ते देखील तुम्हाला त्यासोबत जाळायचे आहे. आणि याचा धूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे. उंबरठ्यावरती ही पंती किंवा मातीचं भांडं ज्यामध्ये तुम्ही प्रज्वलित केलेल्या असतील वस्तू तर ते तुम्हाला उंबरठ्यावरती नेऊन ठेवून द्यायचं आहे. उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे आणि आपल्याला उंबरठ्यावरती उंबरठ्याजवळ उभं राहून असं म्हणायचं आहे की जी काय माझ्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे, नकारात्मक ऊर्जा आहे, जी काय नजरबाधा आहे, वाईट शक्ती आहे तर ती दूर झालेली आहे आणि सकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये प्रवेश करत आहे. आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला स्मरण करायचं आहे. कारण की अमावस्या तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप प्रभावशाली मानली जाते. म्हणून आपण या दिवशी आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून करायला हव्या. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय नक्की करून बघा. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.